मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय. ओके, तर पाहून आज ब्लॉग आपण चालू केलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. मी आता माझी तुम्हाला माहिती असेल मी कुठे आहे. ओके, तर गावच्या ठिकाणी पाहून गाव आहे कोकण. ओके, कोकणामध्ये आपण आहोत. इथे बघू शकता ही एवढी सर्वची लाकडं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, बघू शकता तुम्हाला पूर्ण दाखवून देते पूर्ण व्ह्यू. हे आपण काय केले आहेत 2 दिवसात पूर्ण भरलेले आहेत. ओके, टोटली 2 दिवसामध्ये पूर्ण घेऊन येऊन तोडून वगैरे सर्व आपण याच्यामध्ये काय केले भरलेले आहेत. जे की पावसासाठी आपण सोय करून ठेवतोय. ओके, कारण की आता उन्हाचा दिवस आहे म्हणून उन्हाळा चालू असल्या कारणाने आपण काय करतो ती बाहेर वगैरे ठेवू शकतो. ओके, इथे दिसायचं तुम्हाला. ओके, अजून पण काम बाकी आहे भावानो, इथे दिसायचं तुम्हाला. ओके, इथे बघू शकता एवढी सर्व जी काय लाकडं वगैरे आहेत ही सर्व आपण इथे याच्यामध्ये भरलेली आहेत. अजून पण काम बाकी आहे. 2 दिवसामध्ये आपण सर्व एवढं बघू शकतो मी. ओके, बघू तुम्हाला दाखवून देते. ओके, अजून पण लाकडात भावनं इथे दाखवू शकता. हे आपलं कोकणातलं घर तुम्हाला दाखवून देतो आहे. कौलांचं भावनं इथे बघू शकता. ओल्ड, ओके, जुन्या पद्धतीने. हे वरती माझ्या काकाचं आहे भावनं, तुम्हाला दिसत असेल. ओके, जे कोण नवीन ब्लॉगमध्ये आता नवीन आले असतील त्यांच्यासाठी ते बघू शकता. फर्स्ट ब्लॉग आहे भावनो. आतापासून तुम्हाला मी सुरुवात करतो आहे. जसं मला जमेल बोलायला तसं मी ट्राय करतो आहे. ओके, इथे बघू शकता. ओके, कोंबड्याचा तुम्हाला आवाज आला असेल. ओके, इथे बघू शकता ही झाडं वगैरे जी हे जे झाड तुम्हाला दिसतंय ते झाड आहे पूर्ण याचं, जसं की जांभळीण. ओके, जांभळीणीचं झाड आहे. ओके, तर भावना आंबे काही जास्त लागलेले नाही आहेत. इथे बघू शकता. ओके, पूर्ण झाडं आपल्याजवळ भरपूर आहेत. पूर्ण एक साईडला इथे बघू शकता पूर्ण रान पूर्ण भरलेलं आहे. ओके, तर म्हणून ब्लॉगमध्ये इथे बघू शकता हे कलमाचं जे झाड तुम्हाला दिसतं हे मी स्वतः बांधलेलं आहे. इथे बघू शकता. एक पहिलं असं आहे भावनो, काय होतं कलमाचं एक कलम नाही सॉरी आंबा होता. तो आंब्याला पण काय केलेलं आहे तोडून इथे बघू शकता साईडला चिरून म्हणजे छोट्या छोट्या फटे करून त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे फांद्या रोवून त्याच्यामधून इथे बघू शकता कलम झालेला तयार. हे आता भावना 2-3 किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये, आता हे 1 वर्षाचं झालं आहे, दुसऱ्या वर्षीपासून लागलं तर चांगली गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता अजून खाली दाखवून देतो तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करून. इथे बघू शकता. ओके, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी कोण आहे भावनो. ओंकार ग्राफिक्स आपलं चॅनल तुम्हाला माहीत असेल. तुम्हाला जर इथे बघू शकता हे काय असणार आहे माझं कोकणातलं घर बघू शकता तुम्ही. मी आता गावच्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल. ओके, तुम्हाला ब्लॉग मी दाखवून देतो आहे. आतापासून आपण ब्लॉग सुरू करतो. इथे बघू शकता नारळांचे झाडं भावून इथे बघू शकता. आतापासून ही लहान आहेत. ओके, जेव्हा मोठी होतील तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. ओके, आता पडलो असतो पाय घसरला माझा. ओके, इथे बघू शकता हे पण काय कलमांची आपण काय केलेले आहेत बांध आहे. ते बांधावरती कलम तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती. ओके, मोबाईलमध्ये कॅमेरा एवढा चांगला नाही भावनो, जसं जास्त येतं आहे भावना इथे तर तसं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, हे बघू शकता ही काय असणार आहेत कलम वगैरे तुम्ही बघू शकता. मी आता इथे चालतो आहे. ओके, कलमावरती काय यंदा काय आंबे ते काय आलेले नाहीत. ओके, इथे बघू शकता तुम्हाला इथं झूम करून दाखवतो आहे मी. ओके, इथे मला पण दिसत नाही आहे स्क्रीनमध्ये, असे दिसतात इथे बघू शकता. ओके, इथे बघू शकता तुम्ही इथे आहेत, पण ते काय आता भावनो एकदम लेट असल्या कारणाने काय होणार आहेत जेव्हा पाऊस पडेल तेव्हा चालू होतील. ओके, इथे बघू शकता जी तुम्हाला मी सर्व लाकडं जी काय दाखवलेत ओके दिसायचं स्क्रीन होती ती सर्व इथे भरलेली होती. मी 2 दिवसामध्ये पूर्ण खालून इथून असं वरती घेऊन ते आपल्या वाड्यामध्ये वाडा आहे, कारण की लाकडं तुम्हाला माहीत असेल कोकणात भावनो लाकडं खोपटीमध्ये भरतात, पण आपल्याजवळ खोपटे नाही आहे. आपण वाडा तयार केली आहे. त्या वाड्यामध्ये काय गाई वगैरे नाही आहेत. ओके, त्या वाड्या कशासाठी केलेल्या फक्त लाकडं वगैरे जे की पावसासाठी तुम्हाला माहीत असेल. ओके, लाकडं आपण भरण्यासाठी तो वाडा बनवलेला आहे. ओके, हे पण मोठं कलम वाहून एकदम जुन्या काळातलं बघू शकता, खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये पण यंदा काही आंबे लागले नाहीत. इथे दिसायचं तुम्हाला स्क्रीन होते. ओके, पूर्ण तुम्हाला सांगतो मी जसं मला जमेल. ओके, कारण की मी डिझाईनचे व्हिडिओ पाहून तुम्ही बघत असाल चॅनल आपलं. ओके, तुम्हाला जर याच्यातनं माझा फेस बघायला भेटले चांगली गोष्ट आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला ब्लॉगला आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, हे बघू शकता पुढून माझं घर कसं दिसते तुम्हाला. ओके, इथे बघू शकता कोकण फ्रॉम रत्नागिरी MH08 इथे दिसत असेल तुम्हाला. ओके, आता भावनो पावसाचं वातावरण झालं. आता वाजलेत किती स्क्रीनवरती इथे दिसून येईल. ओके, आता वाजले 3:23 झालेत भावनो. ओके, वातावरण तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण केलेलं आहे, पण पाऊस तर काय अजून पडला नाही भावनो. 4 ते 5 दिवस झाले वादळी वारे वगैरे वाहत आहेत मुंबई साईडला किंवा तिकडे बाहेरच्या ठिकाणी. ओके, ते इथे दिसते तुम्हाला. ब्लॉग वगैरे बनवणं आतापासून चालू केलेलं, कारण की आपल्याला बोलायची अजून एवढी म्हणजे पर्सनल जेव्हा आपण डिझाईन बनवतो तर डिझाईनमध्ये कसं बोलतो बनवून जेव्हा डिझाईन चालू करत असताना. ओके, कोणते फॉन्ट वगैरे ते काय डिझाईनबद्दल सांगतो माहिती. ओके, इथे बघू शकता मी आता इथून खाली उतरतो.
खाली उतरून इथे बघू शकता ही एवढी लाकडं आता मला परत स्टार्ट करायचेत. इथून घेऊन जाऊन परत तिथे जाऊन भरणार आहे. ओके, तो पण ब्लॉग येऊन जाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवेन. जास्त भावनं मोठे होणार नाहीत कारण सुरुवात आपण लहानापासून करणार आहे. ओके, ते इथे बघू शकता पूर्ण डोंगरांचा भावनो भाग आहे. इथे दिसतं तुम्हाला खाडी पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवेन जेव्हा मला वेळ भेटेल. ओके, तर भावनो इथे बघू शकता हे पण आता काय हे साग आहे भावनो. ओके, साग तुम्हाला माहीत असेल सर्वात जास्त टिकणारं लाकूड साग. ते सागाची जी झाड आहे तुम्हाला दिसत असेल आतापासून होत आहेत. ओके, तेव्हा ते जाऊन ते असे एवढे मोठे साग तुम्हाला हे पांढरं तुम्हाला दिसत असेल. ओके, इथे बघू शकता इथून असे वरती. ओके, ते काय साग आहे, साग भावना सागवानी तुम्हाला माहीत असेल जे की जास्त दरवाजे वगैरे सागवानी वगैरे असतात त्याचे ते साग आपण आता हे लावलेले आहेत. ते आता किती 20-25 वर्षांच्या नंतर जेव्हा मोठे होतील तेव्हा होतील. ओके, हे पहिले होते ते आता आपण तोडलेले आहेत. इथे दिसतात तुम्हाला. ओके, याचा मुदा वगैरे बघू शकता इथे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता जास्त मी व्हिडिओ वगैरे जास्त बनवत नाही असे म्हणजे जसं की पूर्ण लाईव्ह. पण मला आता वाटलं की करूया आपण पण जरा ब्लॉग वगैरे चालू. दुसरं चॅनल आपण क्रिएट केलेलं आहे. ओके, डिझायनर भाऊ म्हणून. त्याच्यावर तुम्हाला ब्लॉग भेटून जातील. प्लस ओंकार ग्राफिक्स डिझायनर GFX हे तुम्हाला चॅनल माहीतच असेल. डिझाईनमध्ये आपण त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत असतो. ओके, तर इथे बघू शकता आता काय करायचं आहे ब्लॉग मी आता इथे थांबवतो कारण की हे जी सर्व लाकडं आता एवढी भरायचेत मला एकटाच आहे भाऊनो. ओके, आणि माझी आजी आहे, आजी आणि मी दोघंजणं. आजी तिथे वाड्यामध्ये पूर्ण बसून भरत असते, मी फक्त नेऊन तिला देतो आहे. ओके, काल आणि परवा 2 दिवसामध्ये जी बाकीचे लाकडं तुम्ही बघितले असेल सर्व इथं ठेवलेली होती. त्यांचा फोटो पण तुम्हाला असला तर मी प्रोव्हाइड करून टाकेल. ओके, तर काय करणार आहे आता ही सर्व घेऊन जाईन वरती आणि वरती जाऊन तिथे ठेवीन एका साईडला. ओके, जे मोठे मोठे असतील ते साईडला काढीन आणि बाकीचे जे असेल ते तोडून तिच्याजवळ देईन. ती लावत बसेल पूर्ण वाड्यामध्ये. ओके, कारण की पावसासाठी भावनो ही सोय आता आपण करतो आहे. ओके, तुम्हाला माहीत असेल आवाज पण येत असेल घडघडण्याचा. ओके, पण काय पाऊस तर काय लागत नाही आहे. ओके, घाम बरंच होते, घाम म्हणजे ऊन बरंच आहे त्याच्यामध्ये घाम वगैरे बरंच सुटते. ओके, डिझाईन पण भावनो तुमच्यासाठी मी घेऊन येत नाही आहे पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी फेस दाखवूनच देईन त्या ब्लॉगमधनं. ओके, डिझाईन ट्युटोरियलवरती ब्लॉग येणार नाहीत कारण की त्याच्यावरती फक्त आपले डिझाईनचे ट्युटोरियल येतील. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे तुम्हाला सर्व दाखवते. ते हे जे आंबा आहे. ओके, हा जो आंबा आहे ना तो बिटकी ती लागले पण आता काय एवढी लवकर पिकण्यातली वाटत नाही आहे. ओके, जेव्हा पिकेल तेव्हा काय आपण इथे असं नसणार आहे कारण की आपण आता फक्त इथे आलेलं आहे गावी. आपण जरा तुम्हाला माहीत असेल माझे वडील ऑफ झाले होते त्या कारणाने मी आलो होतो. ओके, तेच आता सर्व झालेलं आहे कार्य वगैरे ते आता मी जाणार आहे. ओके, त्याआधी सर्व सोय करून ठेवणार आहे सर्व लाकडं वगैरे जे की नाही तर मग काय होईल भाऊ पावसामध्ये पूर्ण एकदम पाऊस लागल्यावरती लाकडं पूर्ण खराब होऊन जातील. खराब म्हणजे पेटण्यासारखी नाही म्हणजे जेव्हा आपण चूल वगैरे पेटवतो तुम्हाला माहीत असेल. ओके, जे गावा साईडला राहणारे असतील त्यांना माहीत असेल. ओके, पावसामधून लाकडाचे वगैरे खूप तेव्हा कुठून काय घेऊ येणे आताच आपण काय जे शोधून वगैरे ठेवू शकतो. ओके, इथे दिसत असेल. ओके, हे सर्व एवढे सर्व झाड आहेत पण एक पण आंबा अजून तर काय आलेलं नाही ह्या वर्षी. ओके, गेल्या वर्षी सीझन होतं यावर्षी नाही आहे. ओके, इथे बघू शकता नारली फोडून तुम्हाला घर दाखवून देतो पूर्ण. ओके, जास्त व्हिडिओ मोठा होईल कारण की ब्लॉग आहे भाऊनो माहीत नाही कसा करायचा आजपासून स्टार्ट करतो आहे मी. ओके, फक्त नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कधीतरी माझा फेस बघायला भेटेल की डिझायनर भाऊ कसे दिसतात. ओके, बरेच जणांचे कमेंट वगैरे आहेत की तुम्ही फेस दाखवत नाही. ओके, बघू शकता कोंबड्याची ओके आवाज वगैरे हे आपलं घर आहे. ओके, कौलांचा इथे बघू शकता तुम्ही घराची परिस्थिती वगैरे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पूर्ण हे आपलं अंगण आहे. ओके, इथे बघू शकता शेणाने सारवलेलं तुम्हाला दिसत असेल. ओके, तुळस ऊन एवढं आहे ना भावनो पण आता वाजलेत किती तुम्हाला दाखवतो. इथे वाजलेत 3:28. ओके, 3:28 झाले. 3:28लाच बघू शकता एवढं ऊन आहे तरी पण अजून आता मळब येईल संध्याकाळी. ओके, जवळजवळ 4-4:30च्या दरम्यान. ओके, इथे बघू शकता हे पण पूर्ण काय रान असणार आहे म्हणून माझा हात दुखायला लागला आहे. ओके, कारण की मोबाईल बघून कारण की जास्त काय मोबाईल आपल्याला पकडायची सवय नाही आहे. ओके, ब्लॉग वगैरे करण्यासाठी हे आता एवढी काल लाकडं तुम्हाला इथे दिसायची तोडलेली. इथे बघू शकता बारके 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 सर्व तोडत होतो. इथे बघू शकता सर्व आता भरून झालेलं आहे. ही ताडपत्री वगैरे काय आहे. ओके, इथे दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर इथे डबे पण बघू शकता तुम्ही. ओके, जे की मी कोकणात असल्या कारणाने आमच्या इकडे झरे वगैरे भरपूर आहेत. झरे म्हणजे जसं की तुम्हाला सांगून देतो इथे बघू शकता हे काय आहेत
कुर्ल्या पकडायचे डबे. ओके, पावसात जर मी आलो तर तुम्हाला मी नक्कीच ब्लॉग एक बनवून दाखवीन. ओके, जर आपला हा ब्लॉग सक्सेस झाला तर. ओके, फर्स्ट ब्लॉग आहे भाऊनो तुमच्यासाठी, कोकणातून करतो आहे मी. ओके, बघू शकता जास्त बोलता येत नाही भाऊनो, दम लागायला लागला आहे. ओके, हे काय असणार आहे 3 ह्याच्यातनं भाऊन काय होणार आहे, कुर्ली जी असणार आहे. ओके, खेकडा जो ह्याच्यातून आतमध्ये गेला ना की एकदा आतमध्ये गेला की बाहेर येऊ शकत नाही, कारण की तो पूर्ण ट्रॅप तसा बनवलेला आहे. ओके, तो ट्रॅप पण कसा बनवायचा त्याच्यावरती पण व्हिडिओ घेऊन येईन मी कधीतरी जेव्हा वेळ भेटेल. पण आता जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. ओके, ही जांभळी नाही भाऊनो, जांभळीन पण लागलेली नाही. इथे बघू शकता कोंबडा कुठे वरटतो पण त्याचा आवाज येतो आहे, पण कुठे दिसत नाही कुठे तो. हा बघा दिसत असेल. ओके, झूम करून दाखवते तुम्हाला. ओके, जास्त ब्लॉग काय आपल्याला करता येत नाही भाऊनो. ओके, तरी पण सुरुवात करते. फेस नाही दाखवते भाऊनो, फेस दाखवीन जेव्हा. ओके, कधीतरी तर दाखवावंच लागेल. ओके, इथे बघू शकता इथे पण काय होतं भाऊनो, आंबा होता. इथे बघू शकता त्या आंबा पण तोडून आपण काय केलं, त्याची लाकडं वगैरे इथे दिसतातच की. ओके, स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात, पूर्ण मी प्रोव्हाइड करून दाखवते. बघू, हा तो वाडा, त्याच्यामध्ये आपण सर्व जी लाकडं भरली. ओके, ही बघा ही माझी आजी आता येते, इथे दिसते तुम्हाला. ओके, झाप पडला होता नारलीचा, नारली बघू शकता. बघा भरपूर नारळीत, पुढे 2 आहेत, त्याच्यातले एक सुकले, डाव्या साईडचे चांगले, आणि ही आपली घराच्या वरती एक नारळ. ओके, तिचा झाप नाही पडून इथे जी पुढे होती तिचा झाप पडला होता. ओके, तर तिचा झाप पडला होता, ती आता उचलून घेऊन येते, दिसते तुम्हाला. ओके, त्यामुळं आता टाकेल. हा बघा कोंबडा दाखवतो ना तुम्हाला, जवळून दाखवतो आहे, फक्त पळाला नाही पाहिजे बस. माझा नाही आहे तो, पळाला बघा दिसतो झालं तुम्हाला. ओके, कोणाचं आहे माहीत नाही, पण आहे वाडीत कोणतरी आहेत, त्यांचं आहे बाजूवाल्यांचं. इथे बघू शकता बघा. ओके, हे माझ्या काकाचं घर आहे. त्याने बघा काय केलं, लाकडं फक्त अशीच बाहेर ठेवून गेलं आहे, त्याच्यावरती कागद बिगद जरासं टाकला नाही गेला आहे. आपल्याला काय करायचं आता, घराच्या वरती पण कागद टाकायचा आहे, पण तो कधी जेव्हा पाऊस पडेल. ओके, इथे बघू शकता पाय सरायला लागलेत, सर पडलो तो वाट लागेल, कामं राहतील सगळी. ओके, ते इथे बघू शकता सर्व आपण एवढं केलेलं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला मी दाखवतो आहे. ओके, संपवतो आजचा ब्लॉग आणि आता चालू करतो. खालून जी लाकडं आहेत भाऊ ती घेऊन येतो आणि आता इथे ठेवायचे आहेत. लाकडं ठेवायला जागा नाही, तरी पण आपण आता जागा कुठेतरी करावं तर लागेलच, कारण की बाहेर ठेवून फायदा नाही भाऊनो. पावसानं जर भिजली तर लाकडांचा काय उपयोग होणार नाही. ओके, अशी खराब होऊन जातील. हे बघू शकता वाळवी लागून जाईल पूर्ण. ओके, ही एवढी आपण लाकडं आता या वाड्यामध्ये भरायचे आहेत. ओके, वाडा तर काय आपण फक्त लाकडांसाठीच बनवलेलं आहे, गाई गोरे वगैरे नाही आहेत. ओके, ह्या नारली बघू शकता तुम्हाला दिसते, या आताशा लहान आहेत. ओके, फणस पण आहे, फणसाचं झाड वगैरे आहे, पण फणस बिनस काय नाही यंदा, कायच नाही यंदा, सीझनच नाही आहे. ओके, का सीझन आहे फक्त काजूंचा, काजूची तर नाही. हे बघू शकता हे पूर्ण काजूचं झाड आहे, पण त्याच्यामध्ये काही काजू लागत नाही, कारण ती भरपूर मोठी आहे. जून म्हणजे जवळजवळ बऱ्याच वर्षाची आहे, तिथपासून लागत नाही. जेव्हापर्यंत आजोबा वगैरे होते तेव्हा लावलेली ती, तिथपासून आहे, पण काही काजूला काय लागत नाही. एखादी कुठं असली वांदरच खाऊन टाकतात पूर्ण. आता दुपारी होते, आता कुठे गेले, खाली गेले सगळं. ओके, पेटलून सर्वांना हाकलून दिले, नाही तर पूर्ण वाट लागतात, घरावरनं पूर्ण उड्या वगैरे मारत जातात. ओके, चला संपूया आजचा ब्लॉग, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, बघू शकता सावली. चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. जर मला बोलायला नसेल जमलं चांगलं, नक्की कमेंट करून सांगा. व आपल्या जर तुम्ही डिझायनर चॅनलला म्हणजे ओंकार ग्राफिक्स डिझायनर GFX या यूट्यूब चॅनलला जर असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा व नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.